प्रथमोपचाराच्या मदतीने एखाद्याचा जीव वाचू शकतो. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला सुरक्षित पद्धतीने चपळाईने उचलणं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हा देखील प्रथमोपचारांचा एक भाग आहे. आजचा विषय प्रथमोपचार. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला उचलण्याच्या आणि घेऊन जाण्याच्या पद्धती. फर्स्ट एड, टेक्निक्स ऑफ लिफ्टिंग अँड ट्रान्सपोर्टिंग अ विक्टिम. कोणत्या परिस्थितीत कशा पद्धतीने एखाद्याला उचलायचं याची माहिती असणं आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने हालचाल केल्यास त्या व्यक्तीला जास्त त्रास होऊ शकतो. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला उचलण्याची आणि घेऊन जाण्याची पद्धत ठरवण्यासाठी आवश्यक मुद्दे: त्या व्यक्तीची अवस्था, स्थिती किती गंभीर आहे, व्यक्तीचं वजन, प्रथमोपचार देणाऱ्या व्यक्तीची शारीरिक ताकद आणि क्षमता, आणि किती लांब घेऊन जावं लागणार आहे. पीडित व्यक्तीला उचलण्याच्या पद्धती पाहण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम. काही धोका असेल तरच पीडित व्यक्तीला जागेवरून उचला, अन्यथा मदत मिळेपर्यंत थांबा. मदतीला कोणी नसेल तर एका व्यक्तीने उचलण्याच्या पद्धती वापरा. एक व्यक्ती मदतीला असेल पण शिडी, काठी, चादर अशा वस्तू नसतील तर 2 व्यक्तींनी उचलण्याची पद्धत वापरा. घटनास्थळी शिडी, काठी, चादर, खुर्ची, बेंच किंवा खाट अशा वस्तू असतील आणि सोबत कुणी असेल तर जुगाड करा आणि पीडित व्यक्तीला त्या वस्तूंच्या मदतीने उचला. वाहतुकीसाठी 4 चाकी वाहन सर्वात सुरक्षित आहे. पण फक्त दुचाकीच उपलब्ध असेल तर पीडित व्यक्तीच्या मागे त्यांना आधार देण्यासाठी आणखी एका व्यक्तीने बसले पाहिजे. व्यक्तीला उचलताना कृती करण्याचा क्रम कसा असावा ते पाहू. 1. चेक. पीडित व्यक्तीची अवस्था आणि झालेल्या जखमा यांचं अवलोकन करा. 2. दुखापतीकडे लक्ष द्या. 3. फ्रॅक्चर झालं असेल म्हणजेच हाड मोडलं असेल तर तो भाग स्थिर करा. कवटी, मान किंवा पाठीचा कणा यांचं फ्रॅक्चर असताना त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असेल तरच त्यांना घटनास्थळावरून हलवा किंवा दूर करा. व्यक्तीला शांत करा आणि त्यांना कसं आणि का घेऊन जाणार आहात ते सांगा. त्यामुळे पीडित व्यक्ती घाबरून जाणार नाही. शक्य असल्यास त्यांची मदत घ्या. एकट्याने प्रयत्न करण्याऐवजी इतरांची मदत घ्या. पीडित व्यक्तीला एकट्याने कसं उचलायचं? तुम्ही बलवान असाल आणि व्यक्तीचं वजन कमी असेल तर त्यांना दोन्ही हातात उचलून घेणं म्हणजेच क्रेडल पद्धत ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. व्यक्ती शुद्धीत असेल आणि चालू शकत असेल तर मानवी कुबडी म्हणजेच ह्यूमन क्रच ही पद्धत वापरा. पीडित व्यक्तीच्या ज्या बाजूला दुखापत असेल त्या बाजूने उभे राहा, जेणेकरून त्यांना त्यांचा भार तुमच्यावर देता येईल. त्यांचा हात तुमच्या गळ्यात टाकून अशा प्रकारे पुढे चला. अग्निशामक पद्धत म्हणजेच फायरमॅन्स कॅरी. पीडित व्यक्ती स्वतः उठू शकत नसेल, बेशुद्ध असेल किंवा खूप जास्त जखमी असेल तर ही पद्धत उपयुक्त आहे. सगळ्यात आधी त्या व्यक्तीला पोटावर झोपवा. तुमचे हात त्यांच्या बगलीत घालून जोर लावा आणि त्यांना उचलून उभं करा. थोडंसं वाकून त्या पीडित व्यक्तीला स्वतःच्या खांद्यावर उचला. पाठीवर वजन घेऊ नका. गुडघ्यात थोडं वाका आणि पायांवर भार घेण्याचा प्रयत्न करा. पीडित व्यक्तीला 2 जणांनी मिळून कसं उचलायचं? 2 पर्सन मेथड. हातांवर बसवणं ही सोपी पद्धत आहे. एकमेकांचे हात अशा प्रकारे पकडून ठेवा. पीडित व्यक्ती तुमच्या बांधलेल्या हातांवर बसू शकेल. जोर लावून उठा. तुम्ही ज्या दिशेने पुढे जाणार असाल त्या दिशेला पीडित व्यक्तीचा चेहरा असला पाहिजे. घटनास्थळी खुर्ची असेल तर तिचा वापर करून उचलणं सोपं आणि सुरक्षित आहे. खुर्ची मजबूत असल्याची खात्री करून घ्या. पीडित व्यक्तीला खुर्चीवर बसवा. मग डोक्याच्या बाजूला 1 आणि पायाच्या बाजूला 1 जण उभे राहा आणि अशा पद्धतीने खुर्ची उचला. पीडित व्यक्तीला सुरक्षित पद्धतीने उचलण्यासाठी मजबूत चादरही उपयोगी असते. 1, 2, 3.
लक्षात ठेवा, व्यक्तीला उचलण्याच्या पद्धती दाखवण्यासाठी हे नाट्यीकरण केलेलं आहे. केवळ व्हिडिओ बघून या पद्धती शिकता येत नाहीत. या पद्धतींचा प्रत्यक्ष सराव करा आणि त्यात कुशल व्हा. आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागणारं कौशल्य आणि आत्मविश्वास नसेल तर पीडित व्यक्तीला उचलण्याचा किंवा दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचा प्रयत्न करू नका. प्रथमोपचार शिका, जागरूक रहा.